नाना फक्त अभिनेता नाही तर खराखुरा माणूस म्हणून ओळखले जातात। नानाचं वैयक्तिक आयुष्य साधं आहे। त्यांनी नीलकांतीशी लग्न केलं होतं। त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर। नाना स्वतः शिस्तप्रिय आहेत। ते साधं राहतात, फाजील दिखावा करत नाहीत। आजही ते आलिशान गाड्या न वापरता साध्या कारमध्ये फिरताना दिसतात। त्यांचे काही किस्सेही मजेदार आहेत। शूटिंगवरच्या सेटवर ते थेट आणि स्पष्ट बोलतात। कधी कधी दिग्दर्शक सुद्धा थरथर कापतात, पण नाना जे बोलतात ते मुद्द्याचं असतं। यामुळेच प्रेक्षकांना वाटतं नाना पडद्यावर जसे आहेत तसेच ते खऱ्या आयुष्यातही आहेत। तर मित्रांनो, नाना पाटेकरांची कहाणी ही केवळ एका अभिनेत्याची नाही तर एका संघर्ष करणाऱ्या माणसाची आहे। त्यांनी गरिबी पाहिली, मेहनत केली, कलेवर प्रेम केलं, अभिनयातून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि समाजासाठीही आपलं कर्तव्य पार पाडलं। आज नाना पाटेकर म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक, समाजसेवक आणि एक प्रेरणा। आपण सर्वांनी त्यांच्याकडून शिकायचं म्हणजे प्रामाणिक राहा, मनापासून काम करा आणि समाजासाठी काहीतरी द्या। तर हा होता प्रवास नाना पाटेकरांचा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन कहाणीसह। तोपर्यंत जय महाराष्ट्र।